चौथी गोष्ट म्हणजे आपण कोणत्या कामासाठी किती वेळ दिला पाहिजे हे सुद्धा त्यावेळेसच ठरवून घ्यायचे आहे. जर आपण एखाद्या कामासाठी खूप वेळ देत असू, जसं आपण मोबाईल पाहण्याला किंवा टी व्ही पाहण्याला भरपूर वेळ देतो. मोबाईलात तर आपले तासनतास चालले जातात. यामुळे काय होतं की बरेचसे कामं जी अतिशय महत्त्वाची आहेत ते आपण पूर्ण करू शकत नाही. तर मग आपल्याला कोणत्या कामासाठी किती वेळ द्यायचा आहे त्याच्या महत्त्वानुसार आपल्याला आपला दिवस ठरवायचा आहे आणि त्याप्रमाणे नियोजन करायचं आहे. आणि यशस्वी होण्यासाठी 5वी गोष्ट म्हणजे वेळेचा सदुपयोग. प्रत्येक क्षणाचा आपण अतिशय व्यवस्थितरित्या उपयोग केला पाहिजे. आपण बऱ्याच वेळा तासनतास असेच वाया घालवतो, की ज्यामुळे आपण आपले काम कधीही चांगल्या रीतीने पूर्ण करू शकत नाही. त्यासाठी वेळेचा सदुपयोग करणे, प्रत्येक क्षणाचा व्यवस्थित उपयोग करून घेणे, आपल्याला खरोखरी काय करायचं आहे ते आधी ठरवणे आणि त्यानुसार आपले काम करणे, या गोष्टी आपल्याला यशाकडे घेऊन जातात. चला तर मग मैत्रिणींनो, ह्या ज्या 5 गोष्टी आज आपण पाहिल्यात त्या आपण आपल्या जीवनामध्ये आजपासूनच आणायला सुरुवात करूया आणि आपलं जीवन अगदी आनंदात घालवूया. बाय.